नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर गेले बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर व्हिडिओ काही शेअर केलाच नाही. खूप साऱ्या क्लिप्स होत्या, व्हिडिओज होत्या, पण त्यांना एडिट करून तुमच्याबरोबर शेअर करावा एवढासुद्धा काही वेळ नव्हता. कारण की बरेच ठिकाणी लग्न सराई, त्यानंतर मग यात्रा आणि बरेच कार्यक्रमसुद्धा होते. त्यामुळे मग गावाला येणं जाणं व्हायचं सारखं आणि ब्लाऊजचा लोड असल्यामुळे मग व्हिडिओकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायचं. म्हटलं चला आता क्लिप्स आहेत तर तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर आम्ही सर्वजण निघालो होतो डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. तर डोहाळे जेवण होतं माझ्या मावशीच्या मुलाचं आणि त्याच्या बायकोचं, कारण की ते होणार आहेत आता आई बाबा. त्याच कार्यक्रमासाठी आम्ही निघालो होतो. त्यांच्या संपूर्ण लग्नाचा व्लॉग जो आहे तो मी याआधी तुमच्याबरोबर 1 वर्षापूर्वी शेअर केलेलाच आहे. तर म्हटलं चला लग्न केलेलं आहे शेअर, तर आता डोहाळे जेवणाचा प्रोग्रामसुद्धा शेअर करूयात. थोडे थोडे क्लिप्स घेतलेले आहेत तेच तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे सर्व जे बच्चे कंपनी आहेत ते कोणी मावशीची, मामीची अशी मुलं आहेत सर्व. त्यानंतर मग काही बहिणीची मुलं आणि आम्ही सर्व बहिणी सर्वच मिळून कार्यक्रमाला गेलो होतो. कारण की जवळचा कार्यक्रम म्हटलं की सर्व जणांची हजेरी मॅन्डेटरीच आहे. तर हेच विचार करून आम्ही एक दिवस आधीच रामला घेऊन गावाकडे गेले होते, जेणेकरून की मग मला सर्वांसोबत कार्यक्रमाला जाता येईल. तर मावशीच्या घरी पोहोचल्यानंतर डेकोरेशन वगैरे सर्व झालं होतं, पण कार्यक्रम जो काय तो संध्याकाळी होता आणि वारं इतकं जबरदस्त होतं गावाकडे. कारण की असं डोंगराच्या कडेला त्यांचा बंगलो आहे, त्यामुळे काय होतं वारं खूपच जास्त येतं आणि त्यामुळे मग ज्या काही वस्तू आहेत डेकोरेशनच्या त्यासुद्धा पडत होत्या. त्यामुळे ते सेट करण्यासाठी जो काही डेकोरेशन करणारे होते तर त्यांनी व्यवस्थित तिथे सेट केलं आणि त्यानंतर मग बाकीची मुलं वगैरे होती तिकडे त्यांचा घाई चालू होती, तर इकडे आमची चालू होती फोटो काढण्याची घाई. मुलं तर इतकी जास्त झाली होती आणि मुलं एकदा सोबत आले की दंगा मस्ती चालूच असते. तर म्हटलं चला सर्वजण सोबत आहेत तर सर्वांचे फोटोज वगैरे काढूयात. त्यामुळे मग इथे फोटोज काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि राम तर इतका मस्तीखोर आहेत ना, त्याला सर्व गोष्टी माहीत असतात. फोटोज वगैरे काढायला सुरुवात केली की लगेचच लांब पळतो आणि मुलांमध्ये इतका जास्त रमतो. कारण की इकडे कोणी मुलं वगैरे जास्त खेळायला नसतात आणि गावाकडे गेले की ते वातावरण, ते इन्व्हायरमेंट आणि सर्व मुलं मस्ती वगैरे हे त्याला खूपच जास्त आवडतं. तरी ते फोटोज वगैरे काढले, त्यानंतर मग थोडेसे व्लॉग वगैरे घेतले. कारण की ह्याच त्या आठवणी असतात ज्या की आपण व्हिडिओद्वारे जे काय आहे ते शेअर करून म्हणजे सेव्ह करू शकतो. त्यामुळेच मग असं सूर्यास्त छान आणि आजूबाजूचा परिसर तुमच्याबरोबर थोड्याशा क्लिप्समध्ये मी शेअर केलेला आहे. बऱ्यापैकी आम्ही बसूनच होतो, कार्यक्रमाची जी काय आनंद आहे तोच घेत होतो. मुलंसुद्धा आधीमध्ये मला शूट करून देत होते, कारण की आजकालच्या लहान मुलांनासुद्धा कळतं की नेमकं व्लॉगिंग काय असतं किंवा यूट्यूब वगैरे काय असतं. त्यामुळे मग ते माझ्याकडून कॅमेरा घेऊन जायचे आणि चला मी तुम्हाला शूट करून देतो असं म्हणून हे ज्या काही क्लिप्स आहेत त्या त्यांनी शूट केलेल्या आहेत सर्व. जे काही डोहाळे जेवणाचं इन्व्हिटेशन कार्ड त्यांनी बनवलं होतं त्यावरती तसं तर मावशीने 4 वाजताचाच टायमिंग टाकला होता, पण हा जो कार्यक्रम आहे ना तो संध्याकाळी असतो मे बी. कारण की मी पहिल्यांदाच हा जो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे तो अटेंड करत होते. याआधी मी कधी कोणाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अटेंड केला नाही, त्यामुळे मला सुद्धा काही बऱ्यापैकी याची काहीच कल्पना किंवा आयडिया नव्हती. तर सुरुवातीला सर्व जे काही बायका होत्या त्यावरती येऊन बसल्या टेरेसवरती आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करायचीच होती. पण जे काय आई बाबा होते होणारे त्यांचे फोटोशूट वगैरे चालू होतं. ते सर्व झाल्यानंतर मग औक्षण करायला घेतात. वेगळं असं काही नसतं, फक्त औक्षण वगैरे करतात. त्यामुळे मग ओटी वगैरे भरतात आणि जी काही साडी आणलेली असेल सर्वांनी ते प्रत्येकजण जी काही आई होणार असते तिला साडी देते. त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम वगैरे होतो, हे सर्व असतं. संध्याकाळचा कार्यक्रम होता आणि वारं इतकं जास्त होतं की सारखं डेकोरेशन वगैरे हालायचं. त्यामुळे मग पटपट जे काय आहे ते आवरून घेतलं. त्यानंतर मग पेढा बर्फी असं 2 ठेवतात व्यवस्थित प्लेट खाली, किंवा मग डेकोरेशनद्वारे ते काय आहे ते सिम्बॉल ठेवले जातात, गर्ल होणार की बॉय. आणि त्यानंतर मग जे काही निघालं एक छोटासा अंदाज किंवा फनी वेमध्ये त्याला घेतलं जातं. त्यावेळेस तर आम्ही नव्हतो, कारण की संध्याकाळची वेळ होती आणि लहान मुलंसुद्धा आमच्यासोबत होते. त्यामुळे मग आम्ही लवकरच मागे घरी गेलो म्हणजे. त्यामुळे मग मला काय माहीत नाही, पण नंतर मी मावशीला विचारल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की डेकोरेशनमध्ये ना राधाकृष्ण ठेवलेले होते. सुरुवातीला त्यामध्ये राधा निघली आणि त्यानंतर मग पेढा आणि बर्फी ठेवलं होतं, तर नंतरच्या त्या पेढ्या आणि बर्फीमध्ये पेढा निघाला होता. तर असं 2 वेळेस केलं होतं. आता पाहूयात जे काही होईल ते तसं पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेलच काही दिवसानंतर. तरी ते औक्षणाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मग साडी वगैरे देणं आणि औक्षण करणं ह्या सर्व गोष्टी असतात. मजेमस्तीमध्ये हे सर्व जे कार्यक्रम आहेत ना, सुरुवातीला असं काही नव्हतं, आता म्हणजे खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. किती कोणतीही फॅमिली असो, हे सर्व जे छोटेसे सेलिब्रेशन असतात म्हणजे डोहाळे जेवण असो किंवा ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे, याला ना खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतात, पण इकडे डोहाळे जेवण असंच म्हणतात. कारण की मी यूट्यूबवरती व्लॉग वगैरे पाहिल्यानंतर खूप वेगवेगळ्या नावानं टायटल असतात, पण आपल्या भागामध्ये जे काही नाव असेल तेच मी तुम्हाला सांगते.
तर अशा प्रकारे ते ऑप्शन वगैरे चालू होतं. मिनी ब्लॉगसुद्धा मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करेल, पण आता ह्या सर्व मोठ्या क्लिप्स होत्या जेणेकरून की मला जो काही मोबाईल आहे तो व्यवस्थित क्लिअर करता येईल, कारण की खूप दिवसाचे व्हिडिओ पेंडिंग आहेत. त्यामुळे मग पटपट शूट करून किंवा एडिट करून जर तुमच्याबरोबर शेअर केलं तर मला लवकरात लवकर पुढचे काही अनुभव असतील, एक्सपिरियन्स असतील. कारण की एक अनुभव आहे जो की रिलेटेड आहे AdSense पिनबद्दल. नेमकं कसा अनुभव होता आणि नेमकं काय झालं AdSense पिनचं किंवा पेमेंटच्या रिलेटेड, ह्या सर्व गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. त्यामुळे जरी कोणी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून की असे अनुभव तुम्हाला सुद्धा येऊ शकतात जर तुम्ही यूट्यूबवरती असाल तर. पाहूयात आता तो जो काय बॅड एक्सपिरियन्स होता तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. AdSense पिनबद्दल नेमकं काय झालं किंवा पेमेंटचं नेमकं काय झालं, ह्या सर्व गोष्टी. आणि त्यामुळे सुद्धा मी थोडीशी डिसअपॉइंट होते त्या गोष्टी. तरच तो जो काय अनुभव आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. सध्या आपण कार्यक्रम एन्जॉय करूयात. तर येथे संध्याकाळच्या वेळेस लायटिंगचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे फोटोज वगैरे घ्यायला काय असा चान्सच नव्हता. तरी थोडेफार फोटोज वगैरे त्यांनी घेतले. पण लाईटीचं कसं होतं थोडंसं, म्हणजे जर दिवसा कार्यक्रम असेल तर फोटोज वगैरे छान येतात, पण संध्याकाळच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम येतो. तसंच काहीसं झालं होतं. सुरुवातीला त्यांचे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मग ओटी भरणाचा जो काही कार्यक्रम आहे तो चालू केला. आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मग डायरेक्टली जेवणाचाच कार्यक्रम होता. जेवढ्या काही क्लिप्स मला तुमच्याबरोबर शेअर करता आल्या तेवढ्याच तुमच्याबरोबर मी शेअर करते, कारण की क्लिप्स ज्या काय आहेत त्या शूट करायला मी नव्हते, दुसरीकडे मी मोबाईल दिला होता तर ती शूट करत होती. म्हटलं चला मी खाली बसून राहते निवांत, कारण की राम एका जागेवरती बसत नाही आणि सारखं त्याचं उडबत चालू होतं. त्यामुळेच मग मी काय केलं, खाली बसून घेतलं आणि रामकडे लक्ष देत म्हटलं की शूट तुम्ही करा, जेणेकरून की थोड्याफार मेमरीज तरी का होईना पण तुमच्याबरोबर शेअर करता येईल. फर्स्ट टाईमच मी हा कार्यक्रम अटेंड करत होते, त्यामुळे काही आयडियासुद्धा नव्हती. फक्त पाहणं एवढीच भूमिका मी निभावली, कारण की मग काय होतं काही गोष्टी माहीत नसल्या तर बोलून मग काही फायदा नाही. फक्त पाहणं हे आणि सर्व गोष्टी समजून घेणं हेच मला जास्त बेटर वाटतं. जास्त गोष्टी समजून घेतल्या पाहिल्यानंतर मग आपल्याला सुद्धा अनुभव येतो आणि व्यवस्थित गोष्टी मग नंतर एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एन्जॉयसुद्धा करता येतात. तर असा होता हा छोटासा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. ऑप्शन वगैरे तर सर्वांनीच केलं, पण सर्वजण काही ओळखीचे नव्हते. त्यामुळे मग थोड्या थोड्या क्लिप्स घेतल्या, जेणेकरून की तुमच्याबरोबर सुद्धा मला व्हिडिओ किंवा व्लॉग जो काय आहे तो शेअर करता येईल. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.